नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आजची सर्वात महत्त्वाची बातमी मराठा आरक्षणाबाबत बघत आहोत। मनोज जरांगेंचे 17 तारखेपासून पुन्हा उपोषण। मनोज जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला संपवण्याचा प्रयत्न, पण मी मराठ्यांसाठी झुंजणार। मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी अचानक उपोषणाचे हत्यार उपसले। त्यांनी 16 सप्टेंबर मध्यरात्री 12 वाजेपासून म्हणजे 17 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मी ही मराठ्यांसाठी झुंज देण्याचा निर्धार केला आहे। माझी शहीद होण्याची ही तयारी आहे, त्यानुसार मी 17 तारखेपासून उपोषणाला बसणार आहे, असे ते म्हणाले। मनोज जरांगे यांनी गत महिन्यात 29 सप्टेंबरपासून उपोषणाला बसण्याची घोषणा केली होती, पण त्यांनी मंगळवारी अंतरवाली सराटी पत्रकाराशी संवाद साधताना अचानक मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापासून म्हणजे 17 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे। त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे गत 2-3 दिवसात अंतरवाली सराटीत मोठ्या घडामोडी घडल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांची भेट घेतली। त्यानंतर त्यांचा निरोप घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटले। त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा अंतरवाली सराटीत दाखल झाले। त्यांच्यात नेमकी कोणती सल्लामसलत झाली हे समजले नाही, पण आता जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याची घोषणा करून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी महायुतीच्या अडचणीत वाढ केलेली आहे। धन्यवाद।